आपण मुंबईमधल्या मतमोजणी संदर्भातल्या अपडेट्स जाणून घेणारच आहोत, पण राज्यातल्या इतर पालिका क्षेत्रांमध्ये सुद्धा मतमोजणी आज होतीये आणि याच अनुषंगाने आपण अपडेट जाणून घेऊया। आपल्या सोबत आपले नागपूरचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आहेत, ठाण्याहून आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आपल्या सोबत आहेत, पुण्याहून आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत आहेत, शिवाय मुंबईहून आपले प्रतिनिधी भूषण शिंदे देखील आपल्या सोबत आहेत। आपण या सगळ्या पालिका क्षेत्रांमधली काय नेमकी सध्याची तयारी जी आहे मतमोजणीच्या अनुषंगाने, मतदान केंद्रांवर ज्या पद्धतीने काल मतदान झालं, मतमोजणी केंद्रांवर आज नेमकी कशा पद्धतीने तयारी केली गेलेली, आपण या सगळ्याचा आढावा घेऊया। सुरुवातीला ज्ञानेश्वर, मी आपल्याकडे येतो। ज्ञानेश्वर, नागपूरमधली जी पालिका निवडणूक आहे ती सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे, प्रतिष्ठेची आहे, कारण स्वतः मुख्यमंत्र्यांचं नागपूर आहे आणि या नागपूरच्या पालिकेची सत्ता कायम राखण्याच्या अनुषंगाने भाजपने अत्यंत जोरदार प्रचार केला होता। मतदान तर काल झालं, आज मतमोजणीचा दिवस आहे, महत्त्वाचा दिवस आहे। नागपूरमधल्या किती मतमोजणी केंद्रांवर आज मतमोजणी होईल, सुरुवातीला ज्ञानेश्वर आपल्याकडनं माहिती जाणून घे। अगदीच आपण पाहायला गेलं तर नागपूर महानगरपालिकेच्या 151 नगरसेवकासाठी जे आहे ते जी निवडणूक पार पडली, ज्यामध्ये जवळपास 993 उमेदवारांचं भवितव्य कालच मतदार राजाने जे आहे ते ईव्हीएम मध्ये बंद केलं आहे। सकाळी 10 पासून एकंदरीत मतमोजणीला सुरुवात होणार आहे। नागपूर शहरामधील एकंदरीतच 38 प्रभागामध्ये जे आहे ते 151 उमेदवारांना काल मतदान जे आहे ते करण्यात आलं आणि त्याचीच मतमोजणी जे झोननी आहे, म्हणजे एकूण शहरातील 10 झोनमध्ये जे आहे ते वेगवेगळे मोजणी केंद्र जे आहे ते निर्माण करण्यात आले आणि या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया सकाळी 10 पासून जे आहे ते सुरुवात होणार आणि दुपारपर्यंत जवळपास जे आहे ते कल जे आहे ते निश्चित होण्यास सुरुवात एकंदरीत होईल। मात्र नागपूर महानगरपालिकेचा विचार जर केला तर अगदीच मुख्यमंत्र्यांची होमपीस असलेली ही पालिका असल्यामुळे याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं असेलच। मोठ्या प्रचाराच्या तोफा जे आहे ते नागपूरमध्ये काढल्या, अनेक दिग्गज नेत्यांनी या ठिकाणी प्रचार केला आणि अखेर काल मतदान जे आहे ते पार पडलं आहे। मात्र मागील 2017च्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने मतदान पार पडलं होतं त्यापेक्षा अधिकचं मतदान होईल अशी अपेक्षा यावेळी जे आहे ते वर्तवण्यात आली होती। त्या अनुषंगाने पालिका प्रशासनाने तयारी देखील केली होती, मात्र ते कुठेतरी अपयशी जे आहे ते प्रयास पालिका प्रशासन ठरल्याचं एकंदरीत दिसून आलं, कारण की मतदानाची टक्के वाढवण्यामध्ये जे आहे ते यावेळी सुद्धा महापालिका प्रशासनाला अपयश आलं असंच म्हणावं लागेल। अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच जे आहे ते काही तांत्रिक अडचणी ज्या आहेत त्या आल्या होत्या। त्या ठिकाणी काही ठिकाणी तात्काळपणे जे आहे ते प्रशासनाने खबरदारी घेत दुरुस्ती देखील केली आणि तिथे सुरळीतपणे मतदान पार पडलं। मात्र अनेक ठिकाणी काही जणांना वेगवेगळ्या प्रभागनिहाय कडनुसार जे आहे ते काही ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या नव्हत्या, त्यामुळे काही मतदारांना मतदान करण्यास सुद्धा जे आहे ते त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाले होतं। अनेक ठिकाणी उशिरा ईव्हीएम सुरू झाल्यामुळे जे आहे ते अनेक मतदारांना आल्या पावली जे आहे ते मतदान न करताच परत जाण्याची सुद्धा वेळ आली। सोबत काही गालबोट सुद्धा नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान या ठिकाणी लागलेले आहे। प्रभाग क्रमांक 11 भाजपचे उमेदवार भूषण शिंदे यांच्यावर जे आहे ते मतदानाच्या रात्री जे आहे ते काही कार्यकर्त्यांकडून जे आहे ते हमला करण्यात आला। भीषण हा हमला होता, त्यांचे हात देखील त्यामध्ये फ्रॅक्चर झालं। खुद्द मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयातून ते घरी परतल्यानंतर त्यांची घरी जाऊन भेट घेतली आणि संबंधित जे कोणी आरोपी होते त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला। काल पुन्हा मतदानाच्या वेळी सुद्धा एक बातमी समोर आली, ज्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार असलेल्या त्यांचं पक्ष कार्यालय जे ते जाळण्यात आल्याची माहिती आली। नंतर पोलिसांनी ते तपास केल्यानंतर एकंदरीतच शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी जे आहे ते समोर दर्शवला होता। सोबतच काही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये काल सुद्धा मतदानाच्या वेळी काही मतदान केंद्रावरती जे आहे ते वादविवाद देखील पाहायला मिळाला। मात्र वेळीच जे आहे ते पोलीस प्रशासनाने खबरदारी घेत त्या ठिकाणी ते वाद शांत करण्याचा निर्णय घेतला। मात्र एकूणच काल मतदार राजाने आपला कौल जे आहे ते दिलेला आहे। आज ईव्हीएम मशीन आणि बॅलेट पेपरच्या माध्यमातून कोणाचं भवितव्य उजळणार हे चित्र जवळपास दुपारपासून स्पष्ट होईलच। मात्र एकूणच 900 पेक्षा जास्त उमेदवार सध्याला नागपूर पालिकेमध्ये रिंगणात आहे आणि त्यांचं भवितव्य नागपूरच्या पालिकेमध्ये जे 151 नगरसेवक आता लोकांच्या जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असतील पुढील 5 वर्ष, ते कोण असतील हे दुपारनंतर चित्र अगदीच स्पष्ट होईल। अगदी खरं आहे, जसं ज्ञानेश्वर आपण सांगितलं तसं की दुपारनंतर हळूहळू चित्र स्पष्ट होईल। 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। यानंतर आपण पुण्याचा आढावा घेऊया। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत आहेतच। अमोल, पुण्यामध्ये सुद्धा पालिका निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आलेली होती, कारण महायुतीतलेच 2 महत्त्वाचे पक्ष भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा थेट संघर्ष पुणे पालिका निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला होता। आरोप प्रत्यारोप प्रचाराच्या वेळेला झाले, टीका टिप्पण्या झाल्या आणि दिग्गज नेते सुद्धा एकमेकांवर टीका करताना दिसले। मात्र मतदान काल पार पडलेलं आहे, आज मतमोजणीचा दिवस आहे।
किती मतमोजणी केंद्रांवर ही मतमोजणी होणार आहे, कशी तयारी झालेली आहे आतापर्यंतची पुण्यातली, त्याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे आणि पुण्यात आज एकूण 15 ठिकाणी मतमोजणी होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला प्रत्यक्षामध्ये सुरुवात होईल. सुरुवातीला पोस्टल मतदान आणि त्यानंतर ईव्हीएम मधले जे मतदान आहेत त्याची मतमोजणी होणार आहे. सुरुवातीला आपण प्रेक्षकांना आकडेवारी सांगूया की या मतदानाची जी टक्केवारी आहे ती काहीशी कमी झालेली पाहायला मिळते. 52.42% इतकं मतदान कालच्या या मतदानाच्या मतदानावरून स्पष्ट झालेला आहे. काही रात्री उशिरा ही आकडेवारी समोर आलेली आहे. 2017ला जी निवडणूक झालेली होती त्याच्यामध्ये जवळपास 55.56% इतकं मतदान झालेलं होतं आणि त्यामुळे पुणेकरांचा थंड प्रतिसाद कालच्या या मतदानाला पाहायला मिळालेला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या त्याला मात्र चांगला प्रतिसाद होता. मात्र तब्बल 8 वर्षांनी होत असलेल्या या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला मात्र थंड प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळते आणि त्यामुळे प्रशासन असेल किंवा राजकीय नेते असेल हे मतदारांना मतदान करा असं सांगण्यामध्ये कुठेतरी कमी पडल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे जवळपास 35 लाख एकूण मतदार आहेत. त्यापैकी जवळपास 18 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे, ज्याची आकडेवारी ही जवळपास 52% इतकी आहे. आज आता सकाळी 10 वाजल्यापासून मतदानाला प्रत्यक्षामध्ये सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीचे कल नेमके काय हाती लागतात हे पाहणं महत्वाचं असेल. पण प्रामुख्यानं मुरलीधर मोहोळ जे भाजपचे पुण्यातले प्रमुख नेते आहेत आणि पालकमंत्री असलेले अजित पवार या दोघांमध्येच मुख्य लढाई खरं तर ही आपल्याला प्रचारादरम्यान पाहायला मिळालेली होती. झंझावाती दौरा या दोघांनीही केलेला होता. आरोप प्रत्यारोप झालेले होते आणि त्यामुळे आज पुण्याचा कारभारी नेमका कोण असणार आहे हे स्पष्ट होणार आहे. दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत हे सगळे निकाल स्पष्ट होण्याची सुद्धा शक्यता आहे. सध्या आपण सनच ग्राउंड इथं आहोत, जिथं सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. प्रभाग क्रमांक 20, 21 आणि 26 या 3 प्रभागांची मतमोजणी या सनच ग्राउंड मध्ये होणार आहे. असे एकूण 15 केंद्र असणार आहेत जिथं मतमोजणीला प्रत्यक्षामध्ये सुरुवात होणार आहे. मी जसं म्हटलं की अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांची जशी प्रतिष्ठापनाला लागलेली आहे तशीच पुण्यातील अनेक बिग फाईट होत्या ज्याच्याकडे संपूर्ण पुणेकरांचं लक्ष होतं. ती म्हणजे पुण्यात प्रभाग क्रमांक 24 यामध्ये रवींद्र धंगेकर यांचे पुत्र असलेले प्रणव धंगेकर विरुद्ध गणेश बिडकर जे भाजपचे निवडणूक प्रमुख आहेत त्यांची सुद्धा प्रतिष्ठापना लागलेली आहे. इथे सुद्धा काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 9 जिथं अमोल बालोडकर ऐनवेळी अजित पवारांच्या सोबत गेले, अजित पवारांनी त्यांना तिथं तिकीट दिलं, त्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये अमोल बालोडकर विरुद्ध लहू बालोडकर जे भाजपचे उमेदवार आहेत यांच्यामध्ये सुद्धा अतिशय काटेकी टक्कर असणार आहेत. अशा अनेक लढती आहेत ज्याच्यामध्ये आपण वसंत मोरे जे पुण्यातलं ठाकरे गटाचा एक आक्रमक चेहरा आहे, प्रशांत जगताप ज्यांनी ऐनवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता त्या आहेत, त्याचबरोबर अजित पवारांच्या आक्रमक नेत्या म्हणून म्हटल्या जातात त्या रुपाली ठोंबरे पाटील या सगळ्यांची प्रतिष्ठापनाला लागलेली आहे. आणि त्यामुळे आज नेमकं काय होतं, अजून एक महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा रिंगणामध्ये उतरलेली आहे आणि त्यामुळे त्या शिवसेनेचं सुद्धा काय होणार हे पाहणं महत्वाचं आहे. नाना भानगेरे जे शहराध्यक्ष आहेत ते खरं तर निवडून येतात का प्रभाग क्रमांक 41 मधून हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे काँग्रेस यांचं सुद्धा काय होणार हे सगळं पाहणं महत्वाचं आहे. दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत हे सगळं चित्र स्पष्ट होईल आणि पुण्याचा कारभारी नेमकं कोण असेल हे सुद्धा स्पष्ट होणार आहे. ठीक आहे, 10 वाजता मतमोजणी सुरू होईल आणि 2 ते 3 तासामध्ये जवळपास चित्र स्पष्ट होईल की कोणत्या पक्षाच्या बाजूनं निवडणुकीचे निकाल झुकतायत ते. अमोल, तुमच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण सातत्यानं घेतच राहणार आहोत. आपल्या सोबत आपले छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधी सचिन बडे देखील जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा आपण अपडेट जाणून घेणार आहोत. सचिन, काय नेमकं सध्या आता मतमोजणीच्या अनुषंगानं जी तयारी आहे प्रशासनाकडनं ती केली गेलेली आहे? कारण काल मतदान पार पडलं आणि अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर रांगा होत्या, काही ठिकाणी शुकशुकाट दिसला, मात्र काही ठिकाणी 5:30 नंतर सुद्धा रांगा असल्याचं दिसलेलं होतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकी किती मतमोजणी केंद्र आहेत, कशा पद्धतीनं मतमोजणी होईल, सचिन सविस्तर याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य सर, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी केंद्र छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 4 असणार आहेत आणि या 4 केंद्रांच्या माध्यमातून आज छत्रपती संभाजीनगरचे कोण असतील नगरसेवक हे चित्र स्पष्ट होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जो मतदानाचा आकडा आहे तो अतिशय कमी झालेला आहे, कारण 59% मतदान जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेलं आहे. म्हणजे
या ठिकाणी 100% आकडा गाठत असताना तब्बल भला मोठा या ठिकाणी अंतर जो आहे किंवा जो फासला म्हटला जातो, जे अंतर आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे फक्त 59% मतदान झालेलं आहे. मात्र एवढ्या मतदानामध्ये आता जेव्हा निकाल स्पष्ट होईल तेव्हा हे देखील चित्र स्पष्ट होणार आहे की शहराचे कारभारी कोण असणार आहेत. मात्र आणखी एक मुद्दा उपस्थित करायचा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. मात्र ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजीनगरातील सुरक्षा यंत्रणा जी आहे ती अधिक हाय अलर्टवर आहे. कारण काही दिवसांपूर्वी मतदानाच्या एक दिवस आधी काही परिसरामध्ये एकमेकांचे डोके फोडेपर्यंत या ठिकाणी वाद झालेला होता, गोंधळ निर्माण झालेला होता आणि वादंग पेटलेला होता. तर दुसरीकडे मतदान केंद्रांवर कार्यकर्ते किंवा ते उत्साही नेते म्हटलं जातं, त्यांचा जल्लोष म्हणा किंवा कुठं पराजय स्वीकारावा लागतो किंवा एकमेकांच्या आमने सामने विरोधात येतात, तर अशा वेळेला वाद होण्याची शक्यता असते. तर त्यामुळं मतदान केंद्रांच्या काही मीटर अंतरावर म्हणजे 200 ते 300 मीटर अंतरावर बॅरिगेड्स लावण्यात आलेले आहेत आणि सकाळी 6 वाजेच्या आधीपासूनच या ठिकाणी जी काही रस्ते आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत. यामागचं कारण हेच आहे की कुठल्याही प्रकारचा मतदान केंद्रांवर, मतदान मोजणी केंद्रावर कुठल्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, वाद निर्माण होऊ नये यासाठी बॅरिगेड्स लावण्यात आलेले आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकतो पोलीस कर्मचारी जे आहेत ते सकाळपासून या ठिकाणी तैनात झालेले आहेत. तर दुसरीकडे हे जे असे बॅरिगेड्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत, त्या बॅरिगेड्सच्या माध्यमातून कोणतीही वाहनं या परिसरामध्ये येऊ दिली जात नाहीयेत किंवा एवढंच काय तर काही जनतेला सुद्धा येऊ दिलं जात नाही. तर बराच वेळ या ठिकाणी जनतेला सुद्धा माघारी पाठवावं लागतंय. कारण यामागचं कारण असं होतं की छत्रपती संभाजीनगरची जी पार्श्वभूमी पाहिली गेली तर याआधी बराच मोठा वाद झालेला आहे आणि हे वाद पुन्हा निर्माण होऊ नये आणि ते सुद्धा मतमोजणी केंद्रावर निर्माण होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जाते. त्यामुळं सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की आज जी मतमोजणी आहे ती किती शांततेत होते किंवा वादात होते हे पाहणं महत्वाचं आहे. कारण या आधीचं वळण जर पाहिलं तर वाद निर्माण झालेले होते, अक्षरशः एकमेकांच्या अंगावर धावूनही गेलेले होते. त्यामुळं आज चित्र स्पष्ट होईल, निकालही समोर येईल. मात्र निकाल समोर येत असताना कुठं वातावरण खराब होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन देखील विशेष लक्ष देतोय. अजिंक्य, ठीक आहे. आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा कशा पद्धतीनं निकाल लागतात याकडे अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवून असूच आपण आता यानंतर ठाण्यामधली मतमोजणी संदर्भातली स्थिती नेमकी काय हे जाणून घेऊया. आपल्या सोबत आपले ठाण्याचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आहेत. सध्या मनीष, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ठाणे हे बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यामध्ये भाजपनं सुद्धा अत्यंत ताकद आपली पणाला लावलेली होती. आणि आपण जर अंदाज घ्यायचं म्हटलं तर हे दोन्ही पक्ष एकत्र जरी लढत असले तरी जागा वाटपावरनं आधी बरेच वाद झाल्याचं आपण बघितलेलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि एक्झिट पोलचे जे अंदाज येत आहेत त्यानुसार शिवसेना आणि भाजप ठाणे पालिकेमध्ये सत्ता कायम राखू शकतील अशी शक्यता आहे. पण ठाणेकरांनी नेमका कौल कसा दिलेला आहे हे आपल्याला माहिती नाही. 10 वाजता मतमोजणी सुरू होईल. तयारी मतमोजणीची नेमकी कशी करण्यात आलेली आहे मनीष? नक्कीच अजिंक्य, आपण जर बघितलं तर काल मोठ्या प्रमाणात मतदार जे आहेत ते बाहेर पडले. पण मात्र 2017च्या तुलनेचा जर विचार केला तर 59% मतदान 2017 साली झालं होतं. पण मात्र काल ठाण्याचं जे मतदान आहे ते 55.59% ही मतदानाची टक्केवारी काल दिवसभरातली आहे. या संपूर्ण टक्केवारीकडे जर बघितलं तर अगदी सुरुवातीच्या काळात सकाळपासून संत गतीने मतदान सुरू झालं होतं. पण मात्र मतदार जे आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदानाला बाहेर पडले. जर ठाण्याचा विचार केला तर शिंदेचा बालेकिल्ला आहे, शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. महायुतीमध्ये ज्या पद्धतीने रस्सीखेच चालू होती आणि दावा ठोकला जात होता की 100 जागा ज्या आहेत त्या महायुती पार करेल अशी जी वल्गना नेत्यांकडून केली जात होती ती देखील आता येत्या 10 वाजता, सकाळी 10 वाजल्यापासून जेव्हा मतदानाला सुरुवात होईल खऱ्या अर्थाने त्यावेळेस आपल्याला हे चित्र अधिक स्पष्टपणे समोर दिसून येईल. मात्र या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जे मतदार आहेत जवळपास 9,17,123 मतदारांनी यामध्ये सहभाग घेतला होता आणि त्यामुळेच कशा पद्धतीने कुठल्या पक्षाला ठाकरे बंधूंची ज्या पद्धतीने या ठाण्यामध्ये सरशी बघायला मिळाली, ज्या 2 सभा झाल्या होत्या त्या सभांमुळे ज्या पद्धतीने ठाण्यातलं वातावरण जे तयार झालं होतं त्याच्यात ठाकरे बंधूंना किती यश मिळतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अजिंक्य, अगदी खरं आहे. भूषण आणि आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्या सोबत आहेतच. मनीष ज्याप्रमाणे माहिती देत होते ठाण्यातली त्या अनुषंगानं मतमोजणीची तयारी ही पूर्ण झालेली आहेच आणि 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल आणि त्याच अनुषंगानं आपण अपडेट सातत्यानं घेत राहणार आहोत. मुंबईकडे आपण जाऊया आता. भूषण शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. भूषण, मुंबईमध्ये तर काही वेगळं सांगायला नको. मुंबई महानगरपालिका निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचंच खरं तर लक्ष लागलेलं आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र येत राजकीय दृष्ट्या आपली सगळी ताकद पणाला लावल्याचं पाहायला मिळालेलं होतं.
तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेचं मोठं आव्हान देखील त्यांच्या समोर आहे आणि यंदा सुद्धा अनेक वॉर्ड्समध्ये खूप चुरशीच्या लढती होतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली होती. आपला लोकशाही मराठी आणि रुद्रचा जो एक्झिट पोल आहे तो महायुतीच्या बाजूने झुकताना जरी दिसत असला तरी नेमके आकडे काय समोर येतात हे आपल्याला 10 वाजल्यानंतर मतमोजणी ज्या वेळेला सुरू होईल तेव्हाच समजेल. पण ही मतमोजणीची तयारी नेमकी कशी करण्यात आलेली आहे मुंबई शहर, मुंबई पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांमध्ये, भूषण सविस्तर याबद्दल काय अपडेट आहे? नक्कीच अजिंक्य, एकंदर मुंबईमध्ये साधारण मागील महिना दीड महिना एका प्रश्नाच्या भोवती संपूर्ण राजकारण जे फिरत होतं, तो प्रश्न म्हणजे मुंबईचा महापौर कोण होणार आणि अगदी मुंबईचा महापौर कोण होणार, मुंबईवर कोणाचं वर्चस्व असणार, मुंबईच्या मनपा ज्या तिजोरीच्या चाव्या आहेत त्या कोणाकडे असणार, या सगळ्या प्रश्नाची उत्तर ही आज आपल्याला मिळणार आहेत. कारण आज मुंबई मनपाचा निकाल आहे आणि एकंदर मुंबई महानगरपालिकेवर कोणाचं वर्चस्व राहणार हे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्याच्या भोवती राजकारण फिरत आहे. त्याचा प्रश्नाचं उत्तर हे आज मिळणार आहे. एकंदर मुंबईमध्ये पाहिलं तर कुठेतरी संपूर्ण राज्याचं नव्हे तर फक्त संपूर्ण देशाचं आपल्याला लक्ष लागलं पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये मागील अनेक वर्ष किंवा 25 वर्ष ठाकरेंची सत्ता होती, ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता होती, त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण प्रश्नाकडे त्यांची संपूर्ण जे वर्चस्व आहे ते आपल्याला पणाला लागलेलं पाहायला मिळत आहे. एकंदर त्यांच्या वर्चस्वाला आव्हान दिलेलं आहे ते महायुतीने दिलेलं आहे. स्वतः शिंदेची शिवसेना असेल किंवा भाजप असेल, या दोघांकडे त्यांना आव्हान दिलेलं आहे आणि एकंदर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक मानली जात आहे. त्यामुळे या संपूर्ण निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. एकंदर मुंबईमध्ये 227 वॉर्ड आहेत, त्या प्रत्येक वॉर्डमध्ये आपल्याला जर मुख्य लढत पाहायला मिळाली तर ही ठाकरे विरुद्ध महायुती अशा प्रकारे लढत पाहायला मिळते आहे. आणि या निवडणुकीसाठी अगदी विशेष बाब म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. स्वतः राज ठाकरे, स्वतः उद्धव ठाकरे या दोघांनी युती केलेली आहे. त्यामुळे आजची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे आज निवडणुकीमध्ये नेमका कोणता निकाल लागतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. साधारण 10 वाजता निकालाची सुरुवात होणार आहे, मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे 10 नंतर हा निकाल उलगडत जाईल आणि साधारण दुपारी 2 किंवा 3 वाजेपर्यंत हा निकाल जो आहे तो संपूर्ण स्पष्ट होईल. त्यामुळे आजचा निकाल हा पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अत्यंत रंजक पद्धतीने हा संपूर्ण निकाल लागलेला आहे. एकंदर जर पाहिलं तर मागील अनेक दिवस आपण जर पाहिलं तर कुठे ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगावर देखील आपल्याला काहीशी तक्रार करताना पाहायला मिळाली, काहीशी आक्षेप येताना पाहायला मिळाले. अगदी काल रात्रीपर्यंत सुद्धा आपल्याला मानपूर परिसरामध्ये सुद्धा काहीसा राडा झालेला पाहायला मिळाला. अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील तिकडे राडा केला. एकंदर मानपूर इथून जे वोटिंग सेंटर आहे त्या वोटिंग सेंटरमधून जे ईव्हीएम मशीन जे निघालं ते ईव्हीएम मशीन साधारण शिवाजीनगरला उतरवलं, अशा प्रकारे थेट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, काँग्रेसच्या उमेदवारांनी आरोप केला. त्यामुळे तिथे आपल्याला काहीसा तणाव पाहायला मिळाला. अगदी काल रात्री पोलिसांना हस्तक्षेप करत संपूर्ण ठिकाणी लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे कालचा दिवस सुद्धा आपल्याला काहीसा रात्री उशिरा काहीसा गाजला पाहायला मिळाला. त्यामुळे या संपूर्ण मुंबईमध्ये हाय व्होल्टेज अशा प्रकारे संपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे या संपूर्ण निवडणुकीवर सध्या संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. मुंबई मनपावर कोणाचं वर्चस्व राहणार हा अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे ठाकरेंचं जे वर्चस्व आहे ते अबाधित राहणार का किंवा महायुती आपल्याला इथून वर्चस्व सुरू करणार का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. आणि एकंदर आज दुपारी 3 किंवा 2 वाजेपर्यंत हा जो निकाल आहे तो स्पष्ट होईल आणि या संपूर्ण प्रश्नाची उत्तर मुंबईचा महापौर कोण होणार हे अगदी दुपारपर्यंत स्पष्ट होईल. अगदी खरंय भूषण, आपण जसं सांगितलं तसं मुंबई पालिका निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं होतं आणि त्यामुळे मुंबईमध्ये कोण सरशी करणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. कुणाचा महापौर मुंबईचा होणार येत्या काळात, कोणत्या पक्षाचा, ते देखील आपल्याला आज कळणार आहे. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींकडे अत्यंत बारकाईनं आपलं लक्ष असेलच. मात्र नाशिकमधली सुद्धा परिस्थिती आपण काय नेमकी पाहूया मतमोजणी संदर्भातली. नाशिकचे आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत आहेत सध्या. महेश, नाशिकची पालिका निवडणूक सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे आणि तितकीच प्रतिष्ठेची देखील करण्यात आल्याचं आपण सगळ्यांनी गेले काही दिवस सातत्यानं पाहिलंय. पण एकीकडे सगळेच पक्ष अत्यंत जोरकसपणे प्रचार करताना दिसले. लोकशाही मराठी आणि रुद्रचा जो एक्झिट पोल होता त्यानुसार नाशिक महापालिकेतलं चित्र नेमकं कसं असेल, त्याचा अंदाज नेमका कसा असेल हे देखील आपण काल दिवसभर प्रेक्षकांपर्यंत दाखवलेलंच आहे. मात्र आज मतमोजणीचा दिवस आहे, निकालाचा दिवस आहे. नाशिककरांनी नेमका कुणाला कौल दिलाय हे आज आपल्याला समजणार आहे. महेश, मतमोजणी संदर्भातली नेमकी काय तयारी आहे नाशिकमधली? अगदी खरे अजिंक्य, खर तर काल मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आज जे आहे ते मतमोजणी होणार आहे. नाशिकमध्ये साधारणतः 122 जागा आहे. 31 प्रभागामध्ये 122 नगरसेवकांची संख्या आहे आणि याचा जो निकाल आहे तो साधारणतः दुपारी 1:30 ते 2 पर्यंत हाती येण्याची शक्यता आहे. कारण आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये फेऱ्यांची जी संख्या आहे ती जरी वाढलेली असेल तरी टेबल जे आहे टेबलांची संख्या वाढवण्यात आलेली आहे. नाशिकमध्ये जवळपास 9 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ही मतमोजणी पार पडणार आहे. नाशिकमध्ये एकूणच सर्वच पक्षांनी जी आहे ती ताकद लावलेली आहे. भाजप स्वबळावर आहे तर शिंदेची शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट यांची युती आहे, तर महाविकास आघाडी आणि ठाकरे बंधू यांची एकत्र खरं तर युती आहे
आणि एकूणच नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची जी पहिली सभा झाली होती, राज्यातील पहिली सभा ही नाशिकमध्ये घेण्यात आलेली होती. नाशिककरांना विविध आश्वासनं ठाकरे बंधूंकडून देण्यात आलेले होते. तर भाजपकडून देखील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्या संदर्भात वेगवेगळ्या ज्या घोषणा होत्या, विकास निधी असेल, आराखडा असेल, याच्या प्रलोभन जे होते ते नागरिकांना देण्यात आलेले होते. त्यामुळे भाजपसाठी ही महापालिका महत्वाची होती. एकूणच नाशिकमध्ये आता कोणाची सरशी होणार आणि कोण बाजी मारणार हे दुपारनंतर जरी कळणार असलं तरी साधारणतः वारं जे आहे ते खरं तर भाजपच्या बाजूने दिसून येत असल्याचं समोर येत आहे. साधारणतः 55 ते 60 जागा आहे त्या भाजपला मिळण्याची शक्यता आहे. ती आहे तर त्या खालोखार शिंदेची शिवसेना हिला 40 ते 45 जागा या आहे त्या मिळू शकतात. त्यामुळे निकाल दुपारपर्यंत हाती येऊ शकतोय. मात्र नाशिक महानगरपालिकेचा झेंडा कोणत्या पक्षाकडे जातो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. या मतमोजणीसाठी पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी बंदोबस्त देण्यात आलेला आहे. तर विजयी उमेदवारांना रॅलीसाठी देखील मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकूणच दुपारनंतरचं चित्र काय होईल, कोण बाजी मारणार आणि कोणाची सरशी होणार हे येत्या काळात आपल्याला समजून येईलच. बिलकुल. आपण या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आज दिवसभर पाहणारच आहोत, कारण लोकशाही मराठीवर सर्वात वेगवान, सर्वात अचूक निकाल तुम्हाला दिवसभर पाहता येणार आहेत. लोकशाही मराठी न्यूज चॅनलवर तर हे निकाल तुम्हाला पाहता येतीलच, शिवाय लोकशाही मराठीच्या वेबसाईटवर सुद्धा, डिजिटल माध्यमांवर सुद्धा, सोशल मीडिया अकाउंट्सवर सुद्धा या सगळ्या निकालांसंदर्भातल्या अपडेट्स, क्षणाक्षणाची माहिती लोकशाही मराठीवर तुम्हाला पाहता येऊ शकणार आहे. आपल्या या सगळ्या प्रतिनिधींनी त्यांच्या त्यांच्या भागातील मतमोजणी संदर्भातले अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. ज्ञानेश्वर, अमोल, सचिन, मनीष, तसंच महेश, भूषण या सगळ्यांचे आभार. तुम्ही तुमच्या भागातली ही माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.